आज सगळीकडे धुळवड साजरी होते आहे। मात्र बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील विडा या गावात अनोख्या पद्धतीने धुळवडीचा सण साजरा केला जातो। प्रथेप्रमाणे आजही एका जावयाला गाढवावरती बसवून गावभर त्याची मिरवणूक काढली गेली। थट्टा मस्करीमध्ये सुरू झालेली परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली जाते आणि म्हणून गावांमधनं जावई धुळवड आली की पळून जातात। मात्र गावकरी एखादा जावई पकडतात आणि त्याला गाढवावरती नक्की बसवतात। या जावई आणि गावकऱ्यांसोबत संवाद साधलाय गोविंद शेळके यांनी। बीड जिल्ह्यातल्या विडा गावामध्ये ही धुळवड वेगळी असते। मी तुम्हाला मुद्दाम दाखवायचा प्रयत्न करतो की हे जे सगळे मंडळी जमली आहे ती वेगळ्या कारणाने धुळवडीला जमली, कारण ही धुळवड इतर ठिकाणच्या सारखी सर्वसाधारण नाहीये। तर या ठिकाणी जावयाला पकडून गाढवावर बसून त्याची गावात धिंड काढली जाते आणि ती धिंड काढते वेळी ज्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली ही सगळी मंडळी आहे जी अगदी वाजत गात त्याच्यामध्ये सहभागी होतात। हे जावई आहेत संतोष जाधव, यांना आज या गावकऱ्यांनी पकडलं आणि अखेर गाढवावर बसवलं। किती प्रयत्न केला पळून जाण्याचा? पळून जाण्याचा भरपूर प्रयत्न केला सर। बरं, किती वेळा? रात्री गेलो, सकाळी नंतर पकड। कुठे गेलते मग? शिंदे गावात गेलतो सर। कसं पकडलं मग? पकडलं काय गावकऱ्यांना सांगितलं इथं इथं बसलाय। त्यानंतर त्यांची गाडी आली, बोलेरो गाडी आल्यानंतर त्यांचे 10 माणसं असणार, एकटा माणूस काय करणार सर सांगा। आता कसं वाटतं? आता काय, आता झाली परंपरा जी मान्य झाली ती संपूर्ण झाली, त्याबद्दल गावकऱ्याचा अभिमान मानतो मी। ही भावना करतात अशी जी परंपरा आहे ती सुरळीत चालावा, जावाला काही त्रास झाला नाही सर। गाढवावर बसतात? गाढवावर बसवलं ना? बसवलं सर। बसले? डबल नाही ना सर? डबल नाही। ही अनोख्या पद्धतीची धुळवड साजरी करण्याची परंपरा ही या विड्यामध्ये यावर्षी जपली गेली आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, विडा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।